बाजरीचे भाकरीचे तुकडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आजकाल जास्त करून भाकरी शिल्लक राहिली तर ते टाकून देतात, शहरामध्ये तर टाकूनच देतात। तर त्यापासून असे तुकडे बनवले तर सगळेच खातील आणि सगळ्यांना खूप आवडेल। ते बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। खूप छान रेसिपी आहे, संपूर्ण बघा, तुम्हालाही खूप आवडेल। तुम्ही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले की त्याच तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून त्यामध्ये कांद्याचे प्रमाण जरा जास्त घेतले आहे। 2 भाकरी शिल्लक राहिल्या होत्या, त्या बारीक चुरून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे ते बारीक करायचे आहेत। कांदा जरा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये तिखट, हळद, धनेपूड, आपले बेसिक मसाले आहेत ना, तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही त्यामध्ये ॲड करा। त्यालाही छान 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये भाकरीचे बारीक केलेले तुकडे त्यामध्ये टाकायचे आहेत। शिल्लक राहिलेल्या गोष्टीचा असा यूज केला तर ते वाया जाणार नाही आणि त्यापासून खूप छान रेसिपी तयार होते। ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण भाकरी बनवतो त्यामध्ये मीठ टाकलं असेल तर थोडे मीठ कमी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। भाकरीमध्ये मीठ असतं ना, त्यामुळे जरा मीठ कमी टाकायचं आहे। आपण जे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आहेत ना, ते त्यामध्ये टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप साध्या पद्धतीने रेसिपी कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगत आहे। जास्त काही अवघड नाहीत, इझिली तुम्ही बनवू शकता। साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।